जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा म्हणजेच समर एक्झाम 2026 चे परीक्षा फॉर्म सुरू झालेले आहे. परीक्षा फॉर्मचा जो काही तिसरा टप्पा आहे, या तिसऱ्या टप्प्यामध्ये फर्स्ट इयर आणि सेकंड इयर बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी, बी-सी-एस आणि अजून काही अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म हे सुरू झालेले आहे. आपण दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी तुम्हाला एक व्हिडिओ तयार करून पाठवला होता. त्या व्हिडिओत सांगितल्या पद्धतीने 2 दिवसात परीक्षा फॉर्म सुरू होतील याची माहिती दिली होती आणि आज दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म हे सुरू झालेले आहे. तर आज दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून तर 13 एप्रिल 2026 पर्यंत परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत देण्यात आलेली आहे. यामध्ये जवळ-जवळ 11 अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म हे सुरू झालेले आहे. ज्यामध्ये बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी आहे. त्याचबरोबर बी-कॉम इन बी-एम, बी-कॉम इन सी-ए, बी-कॉम इन आय-बी त्याचबरोबर बी-एस-सी बायोटेक, बी-एस-सी कॉम्प्युटर सायन्स, बी-एस-सी कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, बी-एस-सी सायबर अँड डिजिटल सायन्स, बी-एस-सी हॉस्पिटॅलिटी स्टडी आणि बी-एस-सी रेग्युलर अशा टोटल 11 अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म हे सुरू झालेले आहे. परीक्षा फॉर्ममध्ये काही महत्त्वाच्या सूचना तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहे. विद्यार्थ्याची 75% उपस्थिती असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर जर का एखाद्या विद्यार्थ्यांनी पहिल्या सेमिस्टर आणि दुसरा सेमिस्टर एकत्रित परीक्षा द्यायची किंवा तिसरा आणि चौथा सेमिस्टर एकत्रित परीक्षा द्यायची, तर त्या संदर्भात त्यांनी विद्यापीठाकडे काही अर्ज करायचा आहे. दोन्ही सत्र एकत्रित परीक्षा फॉर्म भरण्याबाबत, त्याचसोबत तुमचा प्रवेश अर्ज किंवा तुमचा प्रवेश फी किंवा ॲडमिशन घेतल्याची फी, त्याचबरोबर महाविद्यालयात 75% उपस्थित राहिला असं प्राचार्यांचं पत्र, तुम्हाला सेमिस्टर 1 आणि 2 किंवा 3 आणि 4 जे काही एकत्रित द्यायचे त्याची यादी आणि महाविद्यालयाचं पत्र असे 4 डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला विद्यापीठातील परीक्षा विभागात एस-एन-टी सेक्शनला भेटावं लागेल. त्यांची परमिशन आल्यानंतर तुम्हाला त्यांचा एकत्रित परीक्षा फॉर्म भरता येतील. परीक्षा फॉर्म भरण्यासाठी आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला संपर्क करा. त्यांच्या माध्यमातून तुम्ही परीक्षा फॉर्म भरून घेऊ शकता. इथे तुम्हाला परीक्षा फॉर्मचं जे काही शेड्यूल आहे, तर या शेड्यूलमध्ये तुम्हाला सर्व अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म या ठिकाणी इथे दिसून येणार आहेत. तसेच काही अभ्यासक्रमाची जी काही मुदत आहे, ती वाढवलेली आहे. जे एस-वाय आणि टी-वाय 2019 पॅटर्नचे बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी, बी-बी-ए, बी-बी-ए, आय-बी आणि बाकीच्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी होते, बी-सी-ए, बी-सी-एस. तर त्यांची मुदत जी काही काल 6 एप्रिलपर्यंत होती, ती आता 10 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. काही प्रोव्हिजनल ॲडमिशनच्या बाबतीत काल जरा जो मी स्टेच्या बाबतीत तुम्हाला विषय सांगितला होता, तर कोर्टाकडून विद्यापीठाला काही आदेश आलेले आहे, की त्यामध्ये ते सकारात्मक आहे. लवकरच त्या बाबतीतलं परिपत्रक येईल आणि प्रोव्हिजनल ॲडमिशनच्या विद्यार्थ्यांना देखील परीक्षा फॉर्म भरता येण्याचे चान्सेस आहे. पण काही अटी आणि शर्तीला अनुसरून ते फॉर्म असणार आहे. ओके. बाकीचे काही महत्त्वाचे अपडेट तुम्हाला नव्याने व्हिडिओच्या माध्यमातून दिल्या जातील. परीक्षा फॉर्म हे आज दुपारी 12 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे आणि सुरुवात झाल्यानंतर परीक्षा फॉर्म कसे भरायचे, विषय कोणते निवडायचे, सी विषय कसा निवडायचा, बाकीच्या काही तांत्रिक अडचणी आहे, त्याबाबत लवकरच आपण माहिती देणार आहोत. ते व्हिडिओ बघून काळजीपूर्वक पद्धतीने परीक्षा फॉर्म भरा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.